जळगावात पाटील विरुद्ध पाटील संघर्ष नडणार का? गुलाबराव पाटलांना यंदा पुत्रप्रेमासाठी काटे सोसावे लागणार का? जळगावात नेमकं काय होणार? मी असं म्हणायचं कारण म्हणजे सध्या विधान परिषदेच्या निवडणुका होऊ घातल्यात आणि यासाठी आपले पुत्र प्रतापराव पाटील यांच्यासाठी गुलाबराव पाटील सध्या प्रयत्न करत आहेत आणि त्याच वेळी त्याच मतदारसंघातून पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटील देखील आपले पुत्र सुमित पाटील यांच्यासाठी प्रयत्न करत आहेत। त्यामुळे आता पाटील विरुद्ध पाटील हा सामना रंगणार का अशी चर्चा सुरू झाली आहे। अशात भाजप हा मतदारसंघ शिवसेनेला सोडणार का हा देखील मोठा प्रश्न आहे। याबद्दलच आपण या व्हिडिओमधून बोलणार आहोत। नमस्कार, मी शशी आणि तुम्ही पाहताय कट टू कट। येणाऱ्या जून मध्ये 17 विधान परिषदांच्या जागांसाठी आमदारकीची निवडणूक होणार आहे, जिथे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नगरसेवक आणि सदस्य मतदान करतील आणि त्यातून नेते आमदार होतील। या निवडणुका गेले कित्येक दिवस रखडल्या होत्या, कारण 2022 नंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या नव्हत्या। त्यामुळे आमदारकीची मुदत संपूनही ही पद रिक्त होती। मात्र आता अशी परिस्थिती आहे की जागा फक्त 17 आणि इच्छुक तब्बल 100 पेक्षा जास्त झालेत। त्यामुळे प्रत्येक मतदारसंघात वाद होणारे, खदखद होणारे, नाराजी निर्माण होणारे, जवळपास हे चित्र आता पुढे आलंय। जळगाव पुरतं जर बोलायचं झालंच तर जळगाव मधून यापूर्वी चंदूलाल पटेल हे विधान परिषदेवर प्रतिनिधित्व करत होते। मात्र आता त्यांना पुन्हा संधी मिळणार की महायुतीकडून एखादा नवा चेहरा पुढे आणला जाणार याची राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे। खरं तर जळगाव मधील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका अद्याप प्रलंबित आहेत। जिल्हा परिषदेच्या 68 जागांसह पंचायत समितीच्या निवडणुका आणि 15 पंचायत समितीच्या सभापती पदाची निवड प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाहीये। त्यामुळे या संस्थांमधील सदस्य विधान परिषद निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेत सहभागी होऊ शकणार नाहीत। त्यामुळे आता संपूर्ण निवडणुकीचं गणित हे जळगाव महानगरपालिका, जळगाव जिल्ह्यातील 15 नगरपालिका, 4 नगरपंचायती आणि स्वीकृत सदस्य यांच्या मतदानावर अवलंबून असणार आणि त्यांची संख्या जवळपास 630 आहे। पक्षनिहाय आकडेवारीनुसार भाजपचे 171 नगरसेवक आहेत, शिवसेनेचे 120, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे 24 तर राष्ट्रवादी काँग्रेसचे 33 नगरसेवक आहेत। काँग्रेसचे 21, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे 3 आणि MIMचे 3 नगरसेवक निवडून आलेले आहेत। शिवाय जळगाव महानगरपालिकेतील 75 नगरसेवकांच्या पक्षीय बलाबलातही भाजपचे 46, शिवसेनेचे 22, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे 5, राष्ट्रवादी काँग्रेसचा 1 आणि 1 अपक्ष नगरसेवक आहे। स्थानिक आघाड्यांमधील 50 ते 60 नगरसेवक कोणाला साथ देणार यावर देखील बरीच गणितं अवलंबून आहेत। अशात दुसरीकडे भाजप देखील ही जागा सहज सोडेल का हा मोठा प्रश्न आहे, कारण या मतदारसंघाचा इतिहास पाहिला तर अनेक वर्ष हा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात राहिलेला आहे। 2005 मध्ये या जागेवर भाजपचा उमेदवार निवडून आला होता। त्यानंतर 2011 ते 14चा अपवाद वगळता हा मतदारसंघ सातत्यानं भाजपकडे राहिला आहे। भाजपकडून नंदकुमार अडवाणी, नंदकिशोर महाजन, अमोल शिंदे यांची नावं सध्या चर्चेत आहेत। म्हणूनच आता या जागेवर कोणाचा दावा जास्त मजबूत ठरणार, भाजप माघार घेणार का? इतकंच नव्हे तर भाजपकडून प्रतापराव पाटील यांना पक्षप्रवेशाची आणि भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याची ऑफर देण्यात आल्याची चर्चा देखील रंगली आहे। मात्र रात्री उशिरा प्रतापराव पाटील यांनी स्वतः या चर्चा खोट्या असल्याचं स्पष्ट केलं। प्रतापराव पाटील यांच्याबाबत बोलायचं झालंच तर कोण आहेत प्रतापराव पाटील? मंत्री गुलाबराव पाटील यांचा जळगाव ग्रामीण हा पारंपरिक विधानसभा मतदारसंघ मानला जातो आणि त्यांचे राजकीय वारसदार म्हणून प्रतापराव पाटलांकडे पाहिलं जातं। खरं तर प्रतापराव पाटील हे जिल्हा परिषदेचे सदस्य राहिलेले आहेत, त्यामुळे स्थानिक पातळीवर त्यांची स्वतःची वेगळी ओळख आहे। 2017 मध्ये प्रतापराव पाटील यांनी पाळदी बांभोरी या जिल्हा परिषद गटातून जिल्हा परिषद सदस्य पदासाठी पहिल्यांदाच निवडणूक लढवली होती। या निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा पराभव करत प्रचंड मताधिक्यानं विजय मिळवला होता। तसं पाहिलं तर मंत्री गुलाबराव पाटील यांची ताकद, त्यांचा प्रभाव आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील मजबूत जाळं पाहता प्रतापराव पाटलांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जाते। पण गुलाबरावांना पक्षातून आवाहन मिळण्याची शक्यता आहे। याचं कारण म्हणजे पिता प्रेम। पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटील हे देखील आपले पुत्र सुमित पाटील यांच्यासाठी प्रयत्न करतात। प्रतापराव पाटील यांची उमेदवारी जवळपास
निश्चित मानली जात असताना दुसरीकडे मात्र किशोर पाटील यांच्या समर्थकांनी मोर्चेबांधणी करायला सुरुवात केली आहे। याचं कारण म्हणजे किशोर पाटील यांचं वर्चस्व असलेला पाचोरा आणि भडगाव नगरपालिकेतील ताकद। पाचोरा नगरपालिकेबाबत बोलायचं झालं तर शिंदे सेनेचे 22 नगरसेवक, एक स्वीकृत सदस्य असे एकूण 23 सदस्य आहेत, तर नगराध्यक्ष वेगळे आहेत। भडगाव नगरपालिकेत 19 नगरसेवक, 2 स्वीकृत सदस्य आणि नगराध्यक्ष मिळून 22 मतं शिंदे सेनेकडे आहेत। म्हणजेच पाचोरा आणि भडगाव या दोनही नगरपालिकांमधून जवळपास 47 मतांचा प्रभाव हा किशोर पाटील यांच्या क्षेत्रात येतो। दुसरीकडे मंत्री गुलाबराव पाटील यांच्या जळगाव ग्रामीण मतदारसंघात स्थानिक स्वराज्य संस्थांमधील परिस्थिती तुलनेने कमी मजबूत मानली जाते। मागील निवडणुकांमध्ये स्वतःचे फक्त 6 सदस्य निवडून आणण्यात गुलाबराव पाटील यांना यश आलं होतं। त्यामुळं कुठेतरी आपली संघटनात्मक ताकद किती मोठी आहे हे दाखवण्याचा प्रयत्न किशोर पाटील गटाकडून केला जात असल्याचं चित्र आहे। यासोबतच नशिराबाद नगरपालिका आणि धरणगाव नगरपालिका इथं शिंदे सेना आणि भाजपनं एकत्र निवडणूक लढवलेली असली तरी अनेक स्थानिक नेते भाजपचे आहेत आणि त्यातले काही जण किशोर पाटील समर्थक मानले जातात। त्यामुळे स्थानिक पातळीवर जास्त पाठिंबा आणि जास्त नेटवर्क हे किशोर पाटील यांच्याकडे असल्याची चर्चा आहे। आणि याच सगळ्या गणितांच्या आधारावर सुमित पाटील यांच्या उमेदवारासाठी किशोर पाटील यांनी लॉबिंग सुरू केल्याचं बोललं जातंय। यामुळे किशोर पाटील यांनी आपलं हे संख्याबळ प्रभावीपणे मांडण्यात यश मिळवलं तर इथं सुमित पाटील यांना उमेदवारी मिळू शकते आणि प्रतापराव पाटील यांना उमेदवारीपासून वंचित राहावं लागू शकतं। एकीकडे पक्षांतर्गत गुलाबराव पाटील विरुद्ध किशोर पाटील अशी स्पर्धा आणि दुसरीकडे भाजपचा दबाव। अशा परिस्थितीत मंत्री गुलाबराव पाटील यातून नेमका कसा मार्ग काढतात हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। या सगळ्या परिस्थितीमध्ये नेमकं गुलाबराव पाटील कसा मार्ग काढतील, येणाऱ्या मार्गातल्या काट्यांना कसं तोंड देतील आणि आपल्या मुलाची आमदारकी कशी टिकवतील, हेच सगळं पाहणं आता उत्सुकतेचं असेल। अशात भाजप काही नवीन खेळी टाकेल का? प्रतापराव पाटील यांना भाजपकडून उमेदवारी दिली गेली तर ते स्वीकारतील का? या सगळ्यांचा विचार देखील एकनाथ शिंदे करू शकतात। या घटनेत नेमकं काय पुढे होऊ शकतं, तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं मला कमेंटमध्ये आवर्जून सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कट टू कटला सबस्क्राईब करायला विसरू नका।